प्रेज द लॉर्ड। तर माझं नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत, स्वीट कॉर्न चिकन सूप। तर आपण बघूया त्यासाठी लागणारे साहित्य आणि त्याची कृती कशा प्रकारे आहे। तर या ठिकाणी तुम्हाला साहित्य दिसत आहे। तर कृती करता असताना ते मी एक्सप्लेन करेल तुम्हाला की कशा प्रकारे आपण साहित्य घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आपण एक पातेलं घेतलेलं आहे। आता ते पातेलं आपण गॅसवर ठेवलेलं आहे। तर आपण याच्यामध्ये सर्व पदार्थ घेणार आहोत। तर या ठिकाणी स्वीट कॉर्न आहे, बॉईल केलेलं स्वीट कॉर्न आहे, कॅबेज आहे, कॅप्सिकम आहे, प्लस या ठिकाणी स्प्रिंग ऑनियन घेतलेलं आहे। या ठिकाणी स्प्रिंग ऑनियन आहे, कॅरेट्स आहे अँड ऑनियन चॉप्ड आहे, गार्लिक आहे, जिंजर आहे आणि ग्रीन चिली मधून आपण चॉप करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी अजून मोठा आहे। तर हे सर्व पदार्थ आपण आता या पातेल्यामध्ये घेणार आहोत। त्या ठिकाणी तेल गरम करण्याचं ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये आपण जिंजर गार्लिक हे चॉप्ड केलेलं आहे, पेस्ट नाही आहे। तर ते छान फ्राय करून घेऊया आणि हे फ्राय होत असतानाच आपण याच्यामध्ये आता ऑनियन टाकणार आहोत। आपण जे स्लाइसमध्ये कट केलेलं आहे ऑनियन ते फ्राय करून घेऊया। त्यानंतर याच्यामध्ये आपण ग्रीन चिली आपण टाकून घेऊया। ग्रीन चिली मोठे उभी कापलेले आहे, कारण बारीक कापल्यानंतर ते सगळं सूपमध्ये होतं, तर त्यामुळे मधून चिरून घेतलेले आहे। तसंच कॅरेट्स देखील आपण चॉप करून घेतलेला आहे। त्यानंतर कॅप्सिकम या ठिकाणी आहे, म्हणजेच ढबू मिरची, ते देखील आपण स्लाइसमध्ये कट केलेलं आहे। तर हे सर्व आपण छान फ्राय करून घेऊया। थोडंसं कच्चापणा आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहोत। तर आपण या ठिकाणी हे फ्राय करून घेऊया। त्यानंतर आपण याच्यामध्ये कॅबेज घेणार आहोत। तर कॅबेज देखील आपण छान फ्राय करून घेऊया। स्वीट कॉर्न आपण नंतरनं टाकणार आहोत, कारण ते ऑलरेडी बॉइल्ड आहेत, तर त्याला जास्त फ्राय करण्याची गरज नाही आहे। तर या ठिकाणी आपण हे छान फ्राय करून घेऊया। त्यानंतर याच्यामध्ये स्प्रिंग ऑनियन किंवा म्हणजेच कांद्याची पात आपण ते छान कट करून घेतलेले बारीक याच्यामध्ये ते टाकून याच्यानंतर आपण याच्यामध्ये अजिनोमोटो टाकणार आहोत। तर अजिनोमोटो हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकू शकता। तर आता हे छान फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हे जे स्वीट कॉर्न म्हणजेच मका आहे, जो बॉइल्ड केलेला आहे मिठाच्या पाण्यामध्ये थोडासा, तर ते आपण याच्यामध्ये इथं घेतलेला आहे। आता आपल्याला छान फ्राय करून घेऊया। तर या ठिकाणी सूप बनवण्यासाठी पुढची प्रोसेस आहे की या ठिकाणी एक स्पून आपण टेबल स्पून आपण कॉर्न घेतलेला आहे, जेणेकरून आपल्या ज्या सूपला आहे थिकनेस येतो। तर हे आपण छान थोडंसं पाणी घेऊन हे याची पेस्ट करणार आहोत। एक टेबल स्पून इनफ आहे आणि मग त्याच्यानंतर आपण या ठिकाणी चवीनुसार मीठ घेणार आहोत याच पातेल्यामध्ये। व त्यानंतर आपण याच्यामध्ये हे जे कॉर्न फ्लॉर आहे त्याची पेस्ट आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। तर या ठिकाणी हळद मीठ टाकून चिकन आपण छान बॉईल करून घेतलं होतं, त्याचं सूप आहे। तर आपण हे सूप आता या मिश्रणामध्ये टाकणार आहोत। तर साधारणतः एक बाउल हे आहे, तर आपण हे सूप याच्यामध्ये टाकणार आहोत। तर ऑलरेडी आपण चिकन शिजवताना मीठ घेतलेलं नाही आहे, तर ओके, तर त्याचा आपण अंदाज घेऊया मिठाचा। तर या ठिकाणी आपण साधारणतः पाऊण चमचा या ठिकाणी काळी मिरी घेतलेली आहे, तसंच 1 चमचा सोया सॉस घेतलेला आहे, तसंच 1 चमचा या ठिकाणी ग्रीन चिली आहे, तर आणि त्याप्रकारेच आपण या ठिकाणी 1 चमचा रेड चिली सॉस घेतलेला आहे। तर हे सर्व आपल्याला वरून टाकायचं आहे, जेणेकरून त्याची जी चव आहे ती कायम तशीच राहील। आणि या ठिकाणी आपण एक बॉईल आणणार आहोत आणि मग छान म्हणजे एक उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे चिकन टाकणार आहोत आणि चिकन टाकून आपण आणखीन एक उकळी आणणार आहोत आणि या प्रकारे आपलं चिकन सूप तयार झालेलं आहे। तर खूप चविष्ट झालं होतं। तर ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, धन्यवाद।